सर्वांना नमस्कार. आज ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेच्या युगामध्ये युगामध्ये सक्षम सक्षम बनवण्यासाठी बनवण्यासाठी ध्येय ध्येय एज्युकेशन एज्युकेशन फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या विविध विविध उपक्रमातून उपक्रमातून ध्येय ध्येय अकॅडमीच्या अकॅडमीच्या मार्गदर्शनातून मार्गदर्शनातून व व ध्येय ध्येय प्रकाशनाच्या प्रकाशनाच्या प्रेरणेतून प्रेरणेतून आपण आपण राज्यभर राज्यभर आया विनर विनर राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धा परीक्षा परीक्षा व विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धा परीक्षा परीक्षा याशिवाय याशिवाय अदर काही स्पर्धा परीक्षा आपण या राज्यामध्ये राबवत आहोत. आपला राज्य मध्ये स्पर्धात्मक विकास व्हावा, आपलं राज्य देश पातळीवर सर्व विविध स्पर्धेमध्ये अग्रेसर राहावं हा हेतू आहे. एकच ध्येय विद्यार्थी विकासाच्या ब्रीद प्रमाणे ही संस्था कार्य करते आणि देश पातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आमचा महाराष्ट्र 50% यशाचा भागीदार असला पाहिजे. IAS IPS महाराष्ट्राला भूमिपुत्र मिळाले पाहिजे आणि त्याशिवाय देश पातळीवरील सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही अवस्थानी कसं असावं म्हणून कोणत्या परिस्थितीमध्ये देश पातळीवर आमचा महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे ह्या प्रेरणेतून काम करत आहोत. आज आया विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना व विनर ऑफ द इयर स्पर्धा परीक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच माहे जुलै मधील हे स्पीच आपण या ठिकाणी मुलांना देत आहोत. मुलामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावं हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेला सक्षमपणे सामोरं जातील यासाठी आपण हे कार्य करत आहोत. तर पुढील काही मिनिटं विद्यार्थ्यांनी मन लावून या ठिकाणी ऐकायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत आहे, त्याशिवाय पीपीटी क्लिअर दिसत आहे. ठीक आहे, पीपीटी पण दिसत आहे तुम्हाला. महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा म्हटलं की आया विनर या स्पर्धेचं नाव येतं, विनर ऑफ द इयरचं नाव येतं. लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी, पालक, गुरुजन, शाळा या संस्थेशी आणि स्पर्धा परीक्षेशी कनेक्टेड आहेत आणि विद्यार्थ्यापासून प्रत्येक जण स्वतःची अचिव्हमेंट मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. जसं शाळांना वाटतं की आमची मुलं स्पर्धेमध्ये अव्वलस्थानी असावेत, पालकांना वाटतं आमची मुलं स्पर्धेमध्ये पुढे असावेत, गुरुजनांना वाटतं आमचे विद्यार्थी सक्षमपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये अव्वलस्थानी असावेत आणि विद्यार्थ्याला स्वतःला वाटतं की ज्या परीक्षेचं नाव विनर आहे, ज्या संस्थेचं नाव ध्येय आहे, ज्या अकॅडमीचं नाव ध्येय आहे, ज्या पब्लिकेशनचं नाव ध्येय आहे, त्या ध्येयासारखंच यशस्वी करून दाखवावं. आय एम विनर ही एक स्पर्धा परीक्षा केवळ नसून ते यशाकडलं एक पहिलं पाऊल आहे, यशाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आया विनर ही केवळ एक परीक्षा नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे. ध्येय प्रकाशनाचा उद्देश ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवून त्यांना यशाच्या दिशेनं घेऊन जाणे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांची जाणीव करून देते आणि त्यांच्या येणाऱ्या भविष्यातील आव्हानासाठी तयार करते. इतका सुंदर या संस्थेचं ब्रीद, या परीक्षेचं नाव, परीक्षामध्ये असणारा अभ्यास आणि मुलांना दिलेल्या फॅसिलिटी आणि मुलांना येणाऱ्या काळात केलेला सन्मान, दिलेली शिष्यवृत्ती आणि येणाऱ्या भविष्यामध्ये इंटरनॅशनल स्कूलची सुविधा, हे सर्व युनिक आहे. प्रत्येक गोष्ट युनिक आहे आणि ही फक्त ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्य याच अकॅडमी मध्ये पाहायला भेटते, याच फाउंडेशन मध्ये पाहायला भेटते. एकदाच
महिनाभराच जेवलोय, एकदाच महिनाभराचा अभ्यास केलाय असं कुठेही घडत नाही. प्रत्येक दिवशी टप्प्याटप्प्यानं ज्ञानाचं ग्रहण करावं लागतं, प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकावं लागतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी खास आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर परीक्षेची रचना केलेली आहे. त्याचा उगमच विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीनं तयार झालेला आहे आणि त्याचा लाभ सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी घेत आहेत, त्याचा अभिमान आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी बोटाला धरून वयाच्या 6व्या वर्षापासून ते वयाच्या 21 वर्षापर्यंत प्लॅनिंग आणि त्याला दिलेल्या फॅसिलिटीने मुलांना केलेलं मोटिवेशनल स्पीच आणि त्यांना वेळोवेळी दिलेला कॉन्फिडन्स हा यशाचं गमक आहे. 200 पैकी 200 मार्क या खेड्यातून एका ग्रामीण भागातून विद्यार्थी मिळू शकतो. तो स्वतःची ताकद आजमावून तो यशस्वी होऊ शकतो. हे सिद्ध ह्या ध्येय अकॅडमीच्या माध्यमातून आया विनर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला गेले अनेक वर्ष पाहायला भेटला. म्हणून संस्था ही मुलांच्या या प्रेरणेनं, मुलांच्या या कर्तृत्वानं, मुलांच्या या गुणवत्तेनं, टॅलेंटनं भारावून गेलेली संस्था. म्हणून प्रत्येक क्षणाला रात्रंदिवस मेहनत करून स्वयंप्रेरणा या मुलांसाठी कार्य करत आहे. आणि 2035 पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला कलेक्टर साहेब असो, या सीओ साहेब असो, या IPS IAS क्लास 1 क्लास 2 सर्व अधिकारी भूमिपुत्र असतील, एवढं कार्य मोठं या ठिकाणी या माध्यमातून चालू आहे. आणि याचं श्रेय आमच्या विद्यार्थी पालक गुरुजनांना जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आया विनर ज्या नावात विनर आहे, यशाकडलं हे यशस्वी पाऊल तुम्हाला सक्सेसफुलच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आपण काही मिनिटं बोलणार आहोत, त्यामुळे आपण थोडं आपल्या परीक्षेवर, आपल्या या वर्तमान काळावर आपण लक्ष करतो. मी नेहमी म्हणतो, ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी त्याचा भविष्य काळ उज्ज्वल असणार आहे. त्याचा वर्तमान काळ हा प्रयत्नवादी असेल, त्याचा भविष्य काळ उज्ज्वल असणार आहे. आपण वर्तमान काळामध्ये असे प्रयत्न करूया, असं संघर्ष करूया, असं आनंददायी जीवन जगूया की येणारा काळ सर्व उज्ज्वल असणार आहे. आपले पालकांची स्वप्न पूर्ण केले असतील, आपल्या गुरुजनांची स्वप्न पूर्ण केले आणि स्वतःचे हिम्मतवान असणारे स्वप्न क्षितिजाच्या पलीकडचे पूर्ण केलेले असणार आहे. असं कार्य विनरचे विद्यार्थी विनर होऊन दाखवणार आहेत. तर चला आजच्या मोटिवेशनल स्पीच कडे जाऊया. यशाकडलं हे पहिलं पाऊल. पहिला मुद्दा समजून घ्या बाळांनो. ताजमहाल ज्यावेळेस बांधला गेला, एकेकाळी आमचं 7 आश्चर्य मधलं एक आश्चर्य वर्ल्ड रेकॉर्ड मधलं होतं. ते ताजमहाल डायरेक्ट कधीही बांधला गेला नाही. तो पहिला माइंड मध्ये बांधला गेला, माइंड नंतर तो ऑन पेपरवर आला गेला, प्लॅनिंग नुसार प्लॅनिंग होऊ लागले आणि त्याच्यानंतर कित्येक दिवसानंतर ती वास्तू आकर्षक उभा राहिली. कोणतीही गोष्ट ही शिखरापर्यंत जाण्यासाठी अनेक प्लॅनिंग लागतात, अनेक नियोजन लागतात बालमित्रांनो. तसं आपल्याला 4 जानेवारी 2025 ला 2026 ला होणारी आया विनर स्पर्धा परीक्षा आणि 1 मार्च 2026 ला होणारी विनर ऑफ द इयर स्पर्धा परीक्षा, या दोन्ही स्पर्धा परीक्षेमध्ये या वर्षाचं भविष्य दडलेलं आहे. कारण यावर इंटरनॅशनलचं सेकंड ग्रेडिंग आहे. त्यामुळे प्रत्येकाला ताकद लावायची आहे, तेवढी मेहनत करायची आहे. बिना कोशिश करण्यावाले जे काय होणार आहे का, तर मुळीच होणार नाही. तर पहिला पॉइंट आहे, अंतिम ध्येय गाठण्यासाठी करावयाचं नियोजन. लक्ष ठरवा, मी कोण होणार आहे. आमचे यशवंतराव म्हणायचे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यावेळेस गुरुजींनी त्यांना प्रश्न विचारला. प्रत्येकाने सांगितलं कलेक्टर होणार आहे, प्रत्येकाने सांगितलं हे होणार आहे, त्यांनी सांगितलं मी यशवंतरावच होणार आहे. आणि तेच बालक आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. एवढा कॉन्फिडन्स जिगरबाज आपल्याला असायला पाहिजे. आपण ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर आहोत, ज्याच्या नावात ध्येय आहे, परीक्षेत विनर आहे. बाल मित्रांनो, आपणही आपलं लक्ष ठरवा, मी कोण होणार आहे हे स्पष्टपणे ठरवा. ज्याच्याकडे गोल सेट नाहीये, ज्याच्याकडे भविष्य नाहीये, ज्याच्याकडे विजन नाहीये, ज्याच्याकडे ध्येय नाहीये, ज्याच्याकडे स्वप्न नाहीये,
ते या जगात काहीच करू शकणार नाही. आणि आपल्या या ध्येय अकॅडमीचे विद्यार्थी महाराष्ट्रातली हे ध्येयवादी आहेत. त्यांना माहित आहे की उद्या काय करायचं, परवा काय करायचं, 4 महिन्यात काय करायचं आणि येणाऱ्या परीक्षेपर्यंत तयारी कशी असली पाहिजे. इतका कॉन्फिडन्स ध्येयवादी असणाऱ्या आया मिनरच्या विद्यार्थ्यांना आहे. म्हणून मित्रांनो, ध्येय निश्चित केल्याशिवाय तुम्हाला योग्य दिशा मिळणार नाही आणि तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करा. भलं मी म्हणत नाही आज कलेक्टर व्हायचं आहे, मी म्हणत नाही आज IPS बनायचं स्वप्न बघायचंय, मी म्हणत नाही आज मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचंय. पण राज्यातली जी आया मिनरची विद्यार्थी प्रिय परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये मी इतक्या गुणानं उत्तीर्ण होणार आहे आणि हा माझा क्रमांक सन्मानाने गौरवला जाणार आहे. माझा या नावाचं बिरुद, यशाचं गमक हे सर्वत्र पंचकृत पसरणार आहे आणि त्याचा अभिमान माझ्या गुरुजनांना, माझ्या समेत माझ्या आई वडिलांना आणि मित्रमंडळीला असणार आहे. कसलं स्वप्न आहे सांगा. सिस्टीम जर उघड्या डोळ्यांना स्थितीच्या पलीकडची स्वप्न पाहती बालमित्रांनो तुमच्यासाठी, तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठरवा, मला चौकटीमध्ये हे बनायचं. ठरवा, मला हे गोल आहे, सेट करा. आजच सर्व विद्यार्थी वहीत लिहून देतील की या माझं हे स्वप्न या वर्षाचं. नवीन वर्षी स्वप्न दरवर्षी, नवीन वर्षाला लगेच संकल्प करतो, पण संकल्प राहत नाही. मात्र हा संकल्प एक वेगळ्या दिशेने आहे आणि यशस्वी दिशेने आहे. ज्याच्यासोबत ध्येय आहे ते ध्येयापासून वंचित राहणारच कसं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉइंट आहे लक्ष ठरवा. ठरवलं, मला इतके गुणांनी पास व्हायचंय, गेल्या वर्षी मी केंद्रात आलो होतो, आता मी राज्यात येणार आहे, मला विभागात यायचंय, मला जिल्ह्यात यायचंय, मला त्या ठिकाणी विजय हासिल करायचा आहे, विनर व्हायचंय. लक्ष ठरवलं, पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, लक्ष ठरवल्याबरोबर त्याची कालावधी आहे. परीक्षा आता किती दिवस राहिली आहे? 6 महिने राहिली आहे, 180 दिवस आहे. मग दैनंदिन अभ्यासाची रूपरेषा, स्वतःचं वेळापत्र बनवा. शाळेचा टाइम टेबल कधी आहे? 10 ते 5 शाळा आहे, किंवा 8 ते 1 शाळा आहे, 12 ते 5 शाळा आहे, सेकंड शिफ्ट, फर्स्ट शिफ्ट, जे काही असेल ते आपल्या शाळेचं शेड्यूल सुरू द्या. शाळेचा अभ्यास घरी आल्यावर किती वेळ लागतो त्याचं शेड्यूल ठरवा. सकाळी मला शाळेत जाण्यासाठी किती वेळ लागतो त्याचं शेड्यूल ठरवा. मला झोपण्याचे 8 तास बाजूला ठेवा आणि उरलेल्या 4 तासामध्ये, 3 तासामध्ये असं प्लॅनिंग करा आणि प्रत्येक दिवसाचं वेळापत्र भिंतीवर चिटकून लावून टाका. आपण जिथं अभ्यास करतो त्या रूम मध्ये लावून टाका. आराखडा बनवा. वेळेचं नियोजन पाहिजे. एक एक क्षण महत्वाचा आहे. मी नेहमी म्हणतो ना, विद्यार्थ्याने वाया घालू नये क्षण आणि व्यापाऱ्याने वाया घालू नये कण. सुविचार आहे की नाही? तर बालमित्रांनो, आपल्याला एक क्षण पण वाया घालवायचं नाहीये. एक बुलंद स्वप्न बघून ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या कर्तृत्वावर देशाला वेगळं भविष्य घडून दाखवणार आहे आणि तुमचा देश कल्याण बरोबर तुमचंही कल्याण होणार आहे. टाइम टेबल बनवा. पहिला मुद्दा, आपला गोल सेट करा, यावर्षी काय मला हवंय. दुसरा मुद्दा, दुसरा पॉइंट आहे रूपरेषा दैनंदिन जीवनाची लिहून काढा. दररोजचं टाइम टेबल, ऑनलाईन क्लास कधी पडणार आहे, ऑनलाईन टेस्ट कधी सोडवणार आहे, सारांश रूपाने अभ्यास कसा करणार आहे, हे सर्व ठेवून द्या. दैनंदिनी बनवा. वेळेचा योग्य वापर करा. तिसरा मुद्दा, वेळेचा अभ्यासा व्यतिरिक्त अजून कोणता वेळ राहतोय शिल्लक, वेळेची बचत करा. अभ्यासाला प्राधान्य द्या. कठीण अवघड घटकाला वेळ द्या. म्हणजे टाइम टेबल बनवलं तरी त्यातूनही काही वेळ कधी कधी दिलेल्या शेड्यूलला वाचत असेल, बचत होत असेल. कधी कधी शाळेचा अभ्यास दरवर्षी एखाद्या वेळेस 1 तास लागत असेल, आज अर्धा तास आहे, अर्धा तास वाचला ना. वेळ पण वाचवायला शिकलं पाहिजे. संचलन क्रेडिट पाहिजे आपल्याकडे त्या वेळेचं, आणि मग इतर कुठंतरी कामाला उपयोगी करता येणार आहे. म्हणून वेळेचा वापर करा. थर्ड पॉइंट. शेवट, साप्ताहिक आत्मपरीक्षण. हप्ताभर आपण काय करतो? अभ्यास करतो, टीचिंग केलेलं लक्षात ठेवतो, एक्झरसाइज करतो, किंवा शाळेत जातो. प्रत्येक क्षणाला आपण ज्ञानाचं ग्रहण करत असतो. मग आपल्याला वर्गातला अकॅडमीचा अभ्यास करून, हा एक वेगळं एफर्ट देऊन, कष्ट मेहनत करून आपल्याला काय व्हायचंय? सक्सेसफुल बनायचंय, विनर व्हायचंय. मग तुम्हाला आठवड्याला कळालं पाहिजे, मी की हे 4 चॅप्टर वाचले, त्याच्या खालच्या एक्झरसाइजचे उत्तर मला किती वेळेत सोडवता येतात. अभ्यास किती झालेला आहे,
सोडवताना किती चुका होत आहेत, किती ड्रॉबॅक आहेत, आणि त्या सुधारण्याची संधी त्या हप्त्याला आहे. आढावा घ्या, आढावा. म्हणजे कोणतंही अंतिम ध्येय हे ठरवूनच मिळतं, चुकून नाही. आया मिनर परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य निवेदनच हवं लागतं. हे निवेदन तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करतो. ठरवलंय, माझा गोल सेट असा आहे, राज्याचा पहिला 1 लाखाचा चेक मी घेणार आहे, IPS IAS अधिकाऱ्यांच्या, मंत्री महोदयांच्या हस्ते घेणार आहे, आणि वेगळं त्या ठिकाणी यशाचा आनंद आजमावणार आहे, त्या यशाचा साक्षीदार बनणार आहे. पण मित्रांनो, त्यासाठी आपल्याला वेळापत्र पाहिजे, वेळेची बचत करता आली पाहिजे, हप्त्याला साप्ताहिकला आपलं परीक्षण केलं पाहिजे स्वतः. याच्यासाठी कुठल्या गुरुजनांची मार्गदर्शनाची गरज आहे, परंतु वर्गातला अभ्यास दिलाय आणि कदाचित गुरुजनांना वेळ नाही भेटला, पालकांना वेळ नाही भेटला, काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाईन क्लास आहेत की नाही आपले, ऑनलाईन टेस्ट आहेत की नाही आपले, पुस्तकं मार्गदर्शिका तुम्हाला आहेत की नाही, प्रश्नपत्रिका सर्वांची आहे की नाही, एवढं मटेरियल पडलंय. त्यामुळे कदाचित कुणाचाही आपल्याला त्या ठिकाणी वेळ नाही भेटला, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ध्येय अकॅडमीने टीचिंग पण दिले, तुमचं व्हॅल्युएशन परीक्षा मूल्यमापन दिलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला पुस्तिकेचा संदर्भ साहित्य दिलेलं आहे, परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व तुम्ही महासागरात आहात, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पोटभर दिलेली आहे. फक्त विजन आणि त्याच्याबद्दलचा टाइम टेबल, वेळेचा योग्य वापर, आणि हप्त्याच्या हप्त्याला ड्रॉबॅक दूर करायचे. पहिल्या हप्त्यामध्ये जास्त येतील, दुसऱ्या हप्त्यामध्ये अजून कमी होतील, कमी कमी करत 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 येणाऱ्या जवळपास 24-25 हप्त्यामध्ये, आठवड्यामध्ये आम्ही विनरच्या परीक्षेपर्यंत पोहोचलेला असो. आणि कॉन्फिडन्स एवढा असणार आहे, चेहऱ्यावर हास्यच एवढं असणार आहे, परीक्षा काय, मी एवढा तयारीच केलेली आहे. ही हिंमत मिळवण्यासाठी, अंतिम ध्येय गाठण्यासाठी करावयाचं नियोजन समजून घ्या. पहिल्यांदा रिपीट करतो, लक्ष ठरवा, स्वप्न काय आहे स्पष्टपणे ठरवा, असणारं स्वप्न पण स्पष्टपणे ठेवा. दुसरा म्हणतोय म्हणून म्हणू नको, मला काय ते त्याच्या पुढेही जा तुम्ही ठरवल्यापेक्षा. का, तुमच्याकडे टाइम टेबल आहे, आराखडा आहे, वेळेची बचत करण्याची हिंमत आहे, हप्त्याला प्रत्येक गोष्टीवर सराव करण्याची ताकद आहे, म्हणून ठरवलेल्या यशाच्याही पुढे जाऊ शकता. त्यासाठी अंतिम ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे. बालमित्रांनो, पहिला मुद्दा क्लिअर. स्पर्धा परीक्षाचे अभ्यासाचे टप्पे असतात. आपली आया मिनर स्पर्धा परीक्षा पहिल्या 4 महिन्यामध्ये, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 महिने फक्त गायडन्स होणार आहे तुम्हाला, गायडन्स. आणि उरलेल्या 2 महिन्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये स्पेशल क्लास होणार आहे, पूर्ण स्पेशल. तुमचा कुठलाच मुद्दा तिथे राहणार नाही. इतकं सुंदर 6 महिने तुम्हाला गायडन्स होणार आहे. म्हणून पहिला टप्पा आहे, संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या. परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घ्या, कोणत्या विषयावर किती भर द्यायचा आहे. मी 4थीला आलोय, माझ्याकडे व्याकरण, सर्वनाम, विशेषण, नाम, सर्व अगदी पूर्ण शब्द जाती पाठ झाले आहेत. त्याला फक्त मला सरावाची गरज आहे, जास्त वेळ देण्याची गरज आहे. बेरीज वजाबाकीतला कुठलाही प्रश्न मला येतोय, कसा बी आडवा विचारा, कसा बी विचारा, तरी मला येतोय, जास्त वेळ देण्याची गरज आहे, सराव करा. पण एखादा अभ्यास जर नसला समजला ना, त्याचा सराव सुरू, कसे आहेत नमुना प्रश्न, त्याचा अर्थ काय आहे, मिनिंग काय आहे, काय माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे कसं उत्तरापर्यंत पोहोचता येईल, त्याचा अभ्यास करा. पहिला टप्पा क्लिअर, संपूर्ण अभ्यास समजून घ्या. इंडेक्स माहित पाहिजे आम्हाला, की ह्याच्यामध्ये यावर्षी हे पॉइंट मी 3रीच्याच वर्गात कव्हर केले, 4थीच्या वर्गात मला हे कव्हर करायचे. कारण पहिली साईट पाहिली ना, गोल ठरवलंय ना, गोल ठरवला म्हणजे नुसतं एवढे मार्क नाही, तर हे घटकही मला चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे आणि तिथं मला प्रावीण्य मिळवायचे, हेही स्वप्न होऊ शकतं. दर्जेदार स्रोत निवडा. आता तुम्हाला दर्जेदारासाठी आया मिनरची मार्गदर्शिका दिलेली आहे, त्याचबरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका संच दिला आहे. याच्याशिवाय सोशल मीडियावर अजूनही तुम्हाला भरपूर क्रोमवर तुम्हाला माहिती आहे, युट्यूबवर ही माहिती आहे. पण योग्य स्रोत म्हणजे ध्येय अकॅडमीची मार्गदर्शिका आणि प्रश्नपत्रिका संच तुमच्या सोबत आहे. नेहमी सराव, MCQ आहेत आपल्याकडे. आपल्याला काही निबंध, गद्य, पद अशी उत्तर नाही द्यायची आपल्याला सराव स्वरूपाने. तर आपल्याला कशी द्यायची आहेत, MCQ 4 पर्यायातला एक उत्तर, 7वी 8वीला पर्यायातले 2 उत्तर, कधी कधी वेगवेगळे.
मग याच्यामध्ये बरेच वेळेस आपण कन्फ्युज होतो. त्याच्यासाठी आपला संबोध क्लिअर पाहिजे. संबोध जेवढा सुस्पष्ट आहे, सारांश रूपानं पाठ जेवढा ताकदीनं समजून घेतलाय पहिल्या टप्प्यामध्ये, तेवढ्या टप्प्यामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून धड्याखालचा सराव असेल तो सोडवा. त्यानंतर प्रश्नपत्रिका त्या धड्यावरच्या आधारित असणारे प्रश्न सोडवा. गेल्या वर्षी प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न आले ते सोडवा. स्वतः काही प्रश्न तयार करा. संदर्भ साहित्यातले प्रश्न घ्या आणि एक सवय लावा की अचूक उत्तरापर्यंत जाण्याचं. हा झाला तिसरा पॉइंट, नेहमीच सराव. कारण सातत्याने सर्व काही शक्य होतं. प्रयत्न केले पाहिजे, फक्त मेहनत करण्याची तयारी पाहिजे. चुका समजून घ्या. सरावामध्ये चुका होणार आहेत. आत्मपरीक्षण हप्त्याला होणार आहे. त्या चुका पुन्हा पुन्हा झाल्या नाही पाहिजे. त्या चुका सुधारल्यानंतर अधिक चांगलं प्रदर्शन करू शकता. मला ह्या गोष्टी चांगल्या येऊ शकता. स्वतःच्या कॉन्फिडन्स साठी त्या स्वतःच्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी प्लस पॉइंट असतो. आणि ज्या गोष्टी कमी आहेत त्याच्यावर फोकस करा. नक्कीच तुम्ही चुका समजून त्या ठिकाणी सुधारणा जर केली तर पुढे जाऊ शकता. आणि पाचवा पॉइंट आहे वेळ व्यवस्थापन आणि मानसिक तयारी. परीक्षा दरम्यान वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. हे करण्यासाठी 4 जानेवारी उजळायची गरज नाही. तुम्हाला महिन्याला टेस्ट होते. 3री ते 10वीच्या मुलाला 2-2 पेपर आहेत. 4-4 विषय आहेत. खालच्या मुलांना एका पेपरमध्ये 4 विषय आहेत. वेळेचं व्यवस्थापन, जर माझा पेपर मराठी गणित असेल तर मराठीचे 25 प्रश्न आणि गणिताचे 50 प्रश्न. वेळ किती दिला पाहिजे, कुठल्या प्रश्नात किती वेळेची बचत केली पाहिजे, जेणेकरून क्लिष्ट अवघड प्रश्नालाही तेवढ्या मेरिट होल्डर प्रश्नांनाही वेळ देता येईल. असं नियोजन तुमचं व्यवस्थापन पाहिजे. मॅनेजमेंट तुमचं पाहिजे. किती मिनिटाला किती प्रश्न सोडू शकतो, मराठीचा पेपर किती मिनिटात झाला पाहिजे, गणिताचा प्रश्न किती झाला पाहिजे, अवघड प्रश्नासाठी किती वेळ दिला पाहिजे. गोल रंगवण्याचा पण सराव लागतो. त्याला पण आपले 75 गोल करण्यासाठी 10 मिनिटं जातात. ते कसे 5 मिनिटात होऊ शकतात. 15 मिनिटं 20 मिनिटं काही काही मुलांना जातात. वेळ पुरत नाही. 90 मिनिटांमध्ये 75 प्रश्न सोडायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला आम्ही प्रत्येक टेस्ट, बोर्डाचा जो आपला 4 जानेवारीला या युनिटचा पेपर होणार आहे, बोर्डाचा जो विनर ऑफ द इयरला 1 मार्चला पेपर होणार आहे, त्या धर्तीवर आम्ही काय करतो, तुम्हाला असणारी संस्था, सिस्टीम आणि परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीपासून तसे पेपर दिले. नाहीतर थोड्या अभ्यासक्रमावर तुम्हाला 50 मार्काची बी टेस्ट देता आली असती बालमित्रांनो, पण दिली का नाही. तर तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तिथून पुढच्या ऑनलाईन टेस्ट पण सोडवायला लागलं तर उगा 2 तास सोडत बसू नका. पेपर चालू केला ना, किती मिनिटं बोर्डाला, तर मला 90 मिनिटे, 90 मिनिटातच झाला पाहिजे. क्लोज, फिनिश. परत नाही सोडवायचा. जे काय मार्क पडतील ते चुका सुधारू ना. आपल्याकडे चुकाच कळाल्या नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाता येणार नाही. बाल मित्रांनो, हे भावविश्वामध्ये एक एक वळणावर, एक एक टप्प्यावर, प्रत्येक क्षणाला ह्या आपल्याला गोष्टी सुधारायच्या आहेत आणि यशाकडे जायचं आहे. सर्वांचं मन जिंकायचं आहे आणि पुढे आगेकूच करायची आहे आणि देश घडवायचा आहे, महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं, हे स्वप्न तुमच्या खांद्यावर आहे. म्हणून बाल मित्रांनो, हे चुका सुधारण्याची तयारी पाहिजे आणि मानसिक दृष्ट्या शांत सकारात्मक राहणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट घरामध्ये नसेल, सोडून द्या. तुम्हाला किती उदाहरणं दाखवू. एकदम तळागाळामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये काय टॅलेंट होतं ते देशाला कमी पडलेले. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे जेवढा शांतता असेल, जेवढं एकदम संयम असेल आणि जेवढं एक पॉझिटिव्ह एनर्जी असेल, तर जगातला बादशाह राजा तुम्ही असणार आहात. आणि म्हणून तुम्हाला या ज्ञानसागरावर राजहंस तुम्हाला बनायचं आहे आणि त्यासाठी आपल्या ज्ञानाचं संचयन करायचे बालमित्रांनो. म्हणून हे व्हेरी इम्पॉर्टंट 5 पॉईंट. पहिला पॉईंट, संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या. दर्जेदार स्रोत, आपल्या अभ्यासक्रमाची मार्गदर्शिका ध्येय प्रकाशांची व्यवस्था अभ्यासा. प्रश्नपत्रिकेचा सराव करा. नियमित MCQचा सराव करा. चुका समजून घ्या, सुधारा, पुन्हा चूक होऊ नये त्यासाठी प्रयत्न करा. आणि वेळेचं मानसिक त्याच्या तयारी बरोबर मॅनेजमेंटचं टाइम टेबलचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेच्या 90 मिनिटांमध्ये असणाऱ्या वेळेचं करा. आणि आयामीने ही स्पर्धा परीक्षा पद्धतीने तयारी केली तर नक्की जिंकता येते. हे टप्पे तुम्हाला यशाच्या मार्गावर, उन्नतीवर, प्रगतीवर, शिखरावर, हिमालय पार करून देणार आहेत. आणि क्षितिजाच्या पलीकडची स्वप्न आमच्या ह्या बाल मित्रांना, बाल चमूंना जिंकता येणार आहेत. आणि त्याच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा होता. आपण पुढच्या स्लाइड कडे जाणार आहोत. तुम्ही पाहिलं का, डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे
काय म्हटलं जातं, मिसाईल मिसाईल मॅन म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही. गरिबीतून आले आहे, पेपर वाटायचे, अभ्यासाला वह्या पुस्तक नसायचे, मेहनतीनं ISRO आणि DRDO मध्ये मोठे प्रकल्प हे आपल्या संस्था आहेत. आणि या संस्थेमध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलं म्हणून त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. आणि भारताचे 11वे राष्ट्रपती झाले. मनाची श्रीमंती लागते, अभ्यासाची समृद्धी लागते, तर तुम्ही जगावर राज्य करू शकता. बालमित्रांनो, आदर्श घ्या. प्रत्येक मोटिवेशनल स्पीच मध्ये तुम्हाला तीन चार व्यक्तीचं महत्व तुम्हाला सांगितलं जाणार आहे. श्री मनोज शर्मा, IPS अधिकारी, भारत, एके वेळी टेम्पो चालवत होते, पुस्तक विकून अभ्यास केलाय, अनेक अपयशानंतर IPS झाले, अपयशही पचवलेलं आहे. म्हणून आज ते काय लोकसेवक आहेत असे म्हणतात. आपल्यालाही तसं बनायचंय, त्या वाटेवर जायचंय. यशस्वी कधी होतो माणूस, मनामध्ये विजन लागतं. यशस्वी कधी होतो माणूस, मनामध्ये जे विजन आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यशस्वी कधी होतो माणूस, त्याला तसा प्लॅटफॉर्म लागतो. ध्येय अकॅडमी तुमच्या समोर, विनर सारखा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आहे. यशस्वी कधी होतात माणूस, तुमच्या सोबत लाखोचे आशीर्वाद आहेत, तुम्ही लढा, पाठीवर तुमच्या शब्बासकीची थाप आहे, असं विविध सन्मान तुमच्या सोबत आहेत. गुरुजन, पालक, ध्येय अकॅडमी, ध्येय फाउंडेशन, आयामिनर, सर्वच जण तुम्हाला यशस्वी करण्यासाठी सपोर्ट करत आहेत, गाईड करत आहेत. म्हणून मोटिवेशनल स्पीच आज आहे. भारत देशामध्ये नव्हे तर जगाच्या पाठीवर एकमेव असे परीक्षा आहे की त्याला मोटिवेशनल स्पीच आहे महिन्याला, मोटिवेशनल टेस्ट आहे महिन्याला, आणि कोर्सेस आहेत, आणि ऑनलाईन क्लास वर्षभर आहेत, स्पेशल गाईड पण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आहे. तुम्हाला सर्व दिलेलं आहे, जिंकण्याची तयारीमध्ये जे तुम्हाला सपोर्ट पाहिजे सर्व दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लढा, रडून जिंकत नाही तर लढून जिंकतो, म्हणून आपला हा गुणधर्म सांगतो. एकच ध्येय, विद्यार्थी विकास ब्रीद, आपल्या संस्थेला काय आहे त्याचं कारण आहे. दीपा कर्माकर पहिली महिला भारतीय जिम्नॅस्टिक आहे, ऑलिम्पिक मध्ये टॉप 5 मध्ये आहे. साध्या घरातील मुलगी राहणारी, पण जिद्द काय आहे, सराव काय आहे, आत्मविश्वास जागतिक स्तरावर पोहोचलेले आहे. आणि माझ्या आत फक्त एक गोष्ट होती, ती जिंकण्याची, आणि जिंकणार, मी जिंकणार. बराक ओबामा म्हणायचे, ऐका आणि यू कॅन. ते अमेरिकेसारख्या बलाढ्य असणाऱ्या देशामध्ये ते राष्ट्रपती होऊ शकले, प्रेसिडेंट होऊ शकले. विद्यार्थी मित्रांनो, अशक्य काय नाही, सर्व शक्य आहे. आणि तुम्हाला प्रत्येक क्षणांचे मला गाईड आहे. प्लॅटफॉर्म सक्सेसफुल असेल तर आमचे बालमित्र सक्सेसफुल होणार आहे, आणि विनर सारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रदान केलेला आहे. आज कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला मूल्य द्यायचं नाहीये पुस्तकाविना, आणि एक सुंदर असं विश्व निर्माण करण्याची तयारी तुम्हाला या माध्यमातून होणार आहे. खरंच अभिमान आहे. आणि आमच्या पालकांचा, आमच्या गुरुजनांचा, आमच्या शाळा प्रमुखांचा, आमच्या प्रत्येक सदस्याचा, काम करणाऱ्या सदस्याचा पण अभिमान आहे. सॉलिड आहे, त्यांनी ह्या ध्येय अकॅडमीवर आणि आयामीवर विश्वास ठेवलाय, आणि तो विश्वास 2035 पर्यंत अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अधिकारी स्वरूपात रंग लावणार आहे. आणि ते पाहण्याचं, यशाचं साक्षीदार होण्यासाठी, तो क्षण पाहण्यासाठी आपल्या सर्वांना मेहनत करायची आहे. आपण सर्व तुमच्या सोबत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मात्र क्षणाक्षणाला कसलाही वेळ घालू नये. नेहमीच म्हणायचे रामदास स्वामी, खेळा, बाल उपासना करा, व्यायाम करा, साधना करा, ध्यान करा, पण प्रत्येकाला लिमिटेशन आहे. अभ्यासापासून दूर होऊ नका. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. मी विजेता ही संकल्पना, जिच्या परीक्षेतच विनर आहे, अशी कोणतीही परीक्षा नाही तिच्या नावात विनर आहे, आणि कोणतीही सिस्टीम नाही तिच्या नावात ध्येय आहे. किती भाग्यवान आहेत आपण सर्व. सक्सेसफुल असणारा प्लॅटफॉर्म आपल्याला. मी विजेता म्हणजे मी स्वतःहून विजेताच आहे. परीक्षेचा आय एम विनर, मी विजेताच आहे. माझ्या समोर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे, सर्व शक्य आहे. ज्यावेळेस आम्ही तिरंग्याकडे पाहत असतो, आमचा ध्वजाकडे पाहतो भारत देशात, त्यावेळेस छाती भरून येते, शालोट जातो, अल्टिमेटली हात वर जातो, जय हिंदचा नारा लागतो, वंदे मातरमचा नारा लागतो. हे संचार कधी निर्माण होतात तर देशप्रेम असणाऱ्याकडे निर्माण होतात. तेवढंच ज्यावेळेस परीक्षेवर प्रेम असतं, अभ्यासावर विश्वास असतो, आणि विजयवर
विजन ज्याच्याकडे असतं त्यावेळेस त्याच्याकडे संचार निर्माण झाला पाहिजे. मी आया मिनर परीक्षेत बसलोय आणि मी एक विजेता आहे. ही परीक्षा फक्त स्कोर मिळवण्यासाठी नाहीये, तर ती मी विजेता आहे ही भावना आत्मसात करण्यासाठी आहे. कारण IPS ची सुरुवात, UPSC ची सुरुवात आमची 5वी 8वीच्या स्कॉलरशिप नंतर, ग्रॅज्युएट नंतर सुरू होते. पण बालमित्रांनो, आपण वयाच्या 6व्या वर्षी ज्यावेळेस स्टेजवर 1 लाखाचा चेक घेणार आहे IPS अधिकाऱ्यासमोर, आणि ते सर्टिफिकेट असणार आहे, त्याचे मार्गदर्शन शिक्षक असणार आहे, आई वडील असणार आहे, आणि अख्खी जनता महाराष्ट्रभर पाहत असणार आहे, काय गर्व असेल, काय अभिमान असेल, काय तो क्षण असेल. तो पण बालक म्हणणार मी विजेता आहे आणि भविष्याचा कलेक्टर आहे, भविष्याचा मी राजदूत आहे, परराष्ट्र मंत्रालयाचा सचिव आहे. किती सुंदर स्वप्न ध्येय अकॅडमी, ध्येय फाउंडेशन पाहत आहे. बालमित्रांनो, टप्प्याटप्प्याने जायचंय. म्हणून मी विजेता प्रत्येक क्षणात. असं नाहीये की मोठी परीक्षा, मी ज्या क्षणाला, आज मी जर 10 प्रश्न सोडलेत, 10 प्रश्नातले 10 मी बरोबर आणतोय, विजेता आहे. एक चुकलाय ना, मी सुधारणा करतो, पुढच्या वेळेस सोडतो, परत 10 आणतो. 2 चुकलेत ना, मी 2 सोडवतो, 10 चुकले तर 10 परत अभ्यास करतो. हार नाही म्हणायची. 10वी नापास. कित्येक लोकांना शिक्षण न मिळता ही त्यांनी मेहनत केली. काही वेळा वय पण निघून गेला, तरी देखील त्यांनी मजल IPS IAS पर्यंत मारलेली आहे. आणि त्यामुळं आपल्यालाही एखाद्या विषयामध्ये येत नसेल तर थोडस त्याच्या वेळ द्या, त्या फोकस करा, नक्कीच त्यातूनही पुढे जाता येऊ शकतं. आणि ही भावना स्वतःच्या मनात निर्माण करायची. ही भावना तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्सेसफुल करून दाखवणार आहे आणि ते होण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून मी विजेता आहे ही एकमेव परीक्षा राज्यातली, देशातली, जगातली तुम्हाला समृद्धीच्या दिशेनं नटलेलं स्वप्न पाहून दाखवणार आहे. आणि याच्यासाठी मी विजेता संकल्पना नेहमीच म्हणत, मी म्हणतो का नाही, वंदे म्हणलं की मात्रम काय, तसं मी म्हणलं की विजेता तुमच्यासोबत पाहिजे आणि विनरशी जोडलेला पाहिजे. कारण विनर हे ध्येयाला चिटकून एक क्षणाक्षणाला तुमच्यामध्ये संस्कार अभ्यासाचे पेरत असते, दररोज काही ना काही तुम्हाला देत असते. त्याचा आत्मसात मात्र करा. खूप मेहनत करून प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी कार्य करत आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी करत आहे किंवा देशासाठी करत आहे. मी विजेता म्हणजे काय, मी प्रयत्न करणार आहे, मी शिस्तबद्ध आहे, मी सकारात्मक विचार करतोय, आणि मी अपयशाने कधीच खचत नाही. कधी कधी वर्गामध्ये आपल्या मित्राला चांगले मार्क पडले, गुरुजींनी शाबासकी दिली, एखाद्या परीक्षेत सर्टिफिकेट भेटलं, एखादा मेडल भेटलं, तर आपण त्याला आनंदाने त्याला सहभागी झालं पाहिजे. त्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात. मी असंच काम करेन त्याला प्रयत्न म्हणतात. आणि मी त्याच्या प्रत्येक आनंदात सहभागी होऊन त्याच्यासोबत त्यात गुण शिकेल, मैत्री करेल, त्याला शिस्त म्हणतात. आणि ह्या कुठल्याही अपयशामध्ये खचत नाही, पुन्हा मी उभा राहतो, त्याला अपयशावर विजय मिळवलेलं म्हणतात. आणि हे करण्यासाठी मी विजेतेची संकल्पना नेहमी आपल्या सोबत पाहिजे. आणि ते शस्त्र, ते हत्यार, तो विचार, तो संस्कार ध्येय अकॅडमीने आपल्याला दिलेला आहे. खूप गर्व आहे, खूप अभिमान आहे ध्येय अकॅडमीचा आणि आया मिनरचा. आपण तो आत्मसात केला पाहिजे. आया मिनर मध्ये भाग घेतल्यानंतर मी विजयी वृत्ती आपोआप तयार होते. ही वृत्ती तुम्हाला केवळ परीक्षेतच नाही, तर जीवनातील प्रत्येक आव्हानांना यशस्वी करण्यासाठी, होण्यासाठी प्रेरणा देते. आणि प्रेरणा देणारे प्लॅटफॉर्म जगामध्ये खूप कमी आहेत. तुमच्या प्रत्येक यशामध्ये सहभागी होऊन तुम्हाला प्रेरणा, शाबासकी देणारा प्लॅटफॉर्म कमी आहेत. तुमच्या क्षणाक्षणाला तुमच्या बोटाला धरून पाठीवर शाबासक्या देऊन दूरदृष्टी दाखवणारा प्लॅटफॉर्म कमी आहेत. पण तुमचं नशीब एवढं मोठं आहे, आपण एवढे भाग्यवान आहोत. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन या प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे. ध्येय अकॅडमी त्यामध्ये काम करत आहे. ध्येय प्रकाशनाची प्रेरणा तुमच्यासोबत ऊर्जा आहे. आणि आया विनर विनर ऑफ इयरच्या सर्व ध्येय राज्यस्तरीय मंडळापासून ते आपल्या पालकापर्यंत तुमच्या पाठीशी आहे. बाल मित्रांनो, हार मानण्याची गरज नाही. गिव्हअप कधी आपल्या जीवनामध्ये येणार नाही. आमच्या डिक्शनरीत नाहीये हार, आमच्या डिक्शनरीत अपयश नाहीये. आणि असलं तरी त्याच्यावर पचवण्याची तयारी, उत्तम तयारी करून मात करण्याची तयारी आमच्या मे विजेता शब्दामध्ये आहे. तर विद्यार्थी, आपण कसे आहोत, विजेता आहोत. प्रत्येक जण मी विजेता आहोत. नेहमी सांगा की मी विजेता आहे आणि मी विजयीच होणार. विजय माझ्या हातामध्ये, भाग्यामध्ये नव्हे, तर माझ्या कष्टात आणि प्रयत्नात लिहिलेला आहे, माझ्या विचारात आणि संस्कारात लिहिलेला आहे. हे माझ्या बालमित्रांना जेव्हा समजेल, तर बालमित्र हो खूप पुढे जाणार आहे.
निगेटिव्ह एनर्जीकडे लक्ष देऊ नका. कधी कधी आपले पालक पण कधी कधी वैतागलेले काही कामात टेन्शन मध्ये असतात. कधी कधी आपल्याला म्हणतात बस तिकडं, राग येऊ देऊ नका, परिस्थिती समजून घ्या, शांत राहा, सपोर्ट करा. आई वडील आपले पहिले गुरु असतात, त्यानंतर आपले गुरुजी दुसरे गुरु असतात. तर प्रत्येक क्षणाला गुरु कुणी भेटत असतो, त्या त्या क्षणाला त्यांच्याकडून चांगल्या ज्ञानाचं समृद्धी मिळवा, वाईट विचार सोडून द्या आणि एक चांगल्या एक यशाच्या मार्गाने पॉझिटिव्ह पुढे जा. म्हणून हे आव्हानाला सामना करण्याचं काम मी विजेत्या शब्दामध्ये आहे. आणि ही संकल्पना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ध्येय अकॅडमीच्या आयमिनरच्या विनर ऑफ द इयरच्या असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या आपल्या मार्गाकडे चलतो. यशस्वी जीवनामध्ये 8 पैलू आहेत. 8 पैलू आहेत. 8 मार्गदर्शन मोटिवेशनल स्पीच मध्ये तुम्हाला 8 पैलूची उलगडा करणार आहे. पहिला पैलू आहे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. कितीही पैसे आई वडिलांकडे असू द्या, तुमच्याकडे बी असू द्या, हा कॉन्फिडन्स बाजारात भाजीपाल्यासारखा विकत भेटणार मुळीच नाही. म्हणून बालमित्रांनो, हा कॉन्फिडन्स आपल्यावर यायचा असेल तर पहिला मुद्दा आहे की आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर श्रद्धा पाहिजे. स्वतःवर श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. आणि हा सातत्यानं, सरावातून, मेहनतीतून, प्रेरणेतून, पॉझिटिव्ह एनर्जी मधून, अपयशावर मात करून म्हणा, आपल्याला जे काही भाग येत नाहीत त्याच्यावर मात करून म्हणा, सरावानं सिद्ध करून म्हणा, मग निर्माण होतो. असा कुठेही बाजारात किंवा देवाची प्रार्थना करून, कुणाची आराधना करून मिळणार नाही. सर्वजण तुमच्या पाठीशी आहेत, पण करायचं स्वतःला आहे. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. कोणत्या परिस्थितीमध्ये हार न मानण्याचं तुमच्यामध्ये काय पाहिजे, धैर्य पाहिजे, धाडस पाहिजे, हिंमत पाहिजे. कारण आम्ही आमच्या मागच्या पार्टमध्ये शिकलोय, काय शिकलोय, मी विजेता. त्याच्या पाठीमागं काय शिकलोय, आपण प्लॅनिंग शिकलोय. कारण टप्पे पाहिलेत अभ्यासाचे आणि त्याच्या पाठीमागं असं एक 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 यशाचं पाऊल पाहिलेलं आहे. म्हणून आजच्या ज्या स्लाइड आहेत, 6 स्लाइड आहेत, पण जीवनाची समृद्धी ह्यामध्ये गुपित दडलेली आहे. ज्या बालकानं, ज्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यानं, माझ्या ह्या शिक्षणातल्या दैवतानं समजून घेतलं तर ते राज्य नाही तर ते मोठं काही व्यक्तिमत्व बनू शकतं. म्हणून मी सांगतो, कॉन्फिडन्स हा बाजारात मिळत नाही बालमित्रांनो. माझ्या पालक गुरुजनांना, माझ्या आई सर्वांना, पालक बंधू भगिनींना आणि माझ्या गुरुजन बंधू भगिनींना, शाळा संस्था सर्वांना विनंती आहे, या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये एवढा टॅलेंट प्रिलेंट आहे, फक्त शब्बासकीची थाप द्या. अरे किती भारी केलंय, आई वडिलांनी त्याचा गौरव करा. उठा साहेब, डॉक्टर साहेब उठा, इंजिनियर साहेब उठा, कलेक्टर साहेब उठा, IPS साहेब उठा. त्यांना शब्बासकी द्या, प्रेरणा द्या, कौतुक करा. त्यांच्या प्रत्येक शब्दाला पॉझिटिव्ह एनर्जी द्या. तुम्ही त्या हिस्साचा आनंद भाग घ्या. नक्कीच लेकर आपली खूप मोठी लढाई जिंकतील, खूप आगेकूच पुढे जातील आणि तुम्हाला ते क्षण आनंदाचे आनंद अश्रू राहिल्याशिवाय राहणार नाही. असं हिंमतवान लेकर महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे काम चालू आहे. कॉन्फिडन्स हा बाजारात नाही मिळत, तर त्यांना हौसला दिल्यानंतर, त्यांच्या पाठीवर शब्बासकी दिल्यानंतर, त्यांना प्रेरणा दिल्यानंतर, त्यांचं कौतुक केल्यानंतर, ह्या बोबड्या बोलाचं कौतुक केल्यानंतर, ह्या बालचमूचं कौतुक केल्यानंतर हे इतकं वेगाने धावतात ना, त्यांच्या पाठीमागं नको लागा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. त्या काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. जन्मापासूनच बरंच ज्ञान त्यांना उपजत मिळतंय, इतकं टॅलेंट आहे त्यांच्याकडे. पण त्या टॅलेंटला, त्या असणाऱ्या समृद्धीला दिशा देण्याचं काम खूप महत्वाचं आहे. दिशा नसेल तर दिशाहीन होणार आणि दिशाहीन झालं की समृद्धी विरघळत जाणार, वितळत जाणार आणि जे स्वप्न आहे ते मिळणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, या लेकरांच्या पाठीमागे धावा आणि विद्यार्थ्यांना कधी गैरफायदा घ्यायचा नाही आपल्या गुरुजनांचा, आपल्या आई वडिलांचा. आपल्यासाठी ते जगत असतात, आपल्यासाठी आपल्या यशामध्ये सहभागी असतात आणि तो आनंदात असेल त्यांच्यासाठी मोठा एक कितीतरी मूल्यापेक्षा मोठा असतो. म्हणून बालमित्रांनो, योग्य तयारी करा. दुसरा मुद्दा, योग्य तयारी करा. कोणत्याही कामाची योग्य तयारी केल्यानं कॉन्फिडन्स वाढतो. अभ्यासात तयारी महत्वाची असते. आपण परीक्षेच्या टप्प्याटप्प्यावर अभ्यास केला
रविवार वायाला नाही घालले, मध्येच विनाकारण इंटरनेट मध्ये आयुष्य जास्त बर्बाद नाही केलं, मोबाईल भेटलाय म्हणून काहीतरी दुसरं बघत बसलोय म्हणून नाहीये, त्यातून भरपूर काय ज्ञान समृद्धी करता येते, खूप काही ग्रहण करता येतं, खूप काही शिकता येतं, त्याचा योग्य वापर करा. आणि बालमित्रांनो, सराव नियमित करा. सराव केल्यानं कौशल्य विकसित होतं, आत्मविश्वास त्या ठिकाणी काय होतो, वाढतो. त्या ठिकाणी तुमचं स्किल डेव्हलपमेंट करण्याचं कार्य, त्या सातत्याचा प्रॅक्टिस असतो. म्हणून तुमच्याकडे ते पाहिजे, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार. नेहमी तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरं जायचे, तर पॉझिटिव्ह जावा. तुम्ही पाहिला असेल, मुठभर मावळे असायचे, लाखो सैनिक असायचं, मुठभर मावळे त्यांचा दुरळा उडून टाकायचे आणि हे हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्याचं कार्य ह्या महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याने केलेलं आहे, प्रत्येक या निसर्गातल्या नियमाने केलेलं आहे. आपण मोठं कार्य करू शकतो. आपल्याला कुठं हातगायची लढाई करायची नाहीये. त्यामुळं येणार तर आपण एवढ्या चातुर्यानं, बुद्धीनं, टॅलेंटनं एवढं महान आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे ब्रिलियंट नॉलेज आहे, पण त्याचं संयम राहणं गरजेचं आहे. एपीजे अब्दुल कलामकडे भरपूर नॉलेज असतं, मिसाईल मॅन बनले असते, किती बनलेले आहेत, मग किती त्यांनी अनुभव मध्ये वेळ दिलेला आहे. मग त्यांना जर चुकीच्या पद्धतीने त्यांनी एनर्जी वापरली असते, विस्फोट झाला असता, राष्ट्रपती बनले नसते. किती दूरदृष्टी होती त्या व्यक्तिमत्वाकडे. तो आदर्श आपल्यासाठी सॉल्यूट आहे त्या गोष्टीला. विद्यार्थी मित्र, तसा संयम तुमच्याकडे पाहिजे. राग, लोभ, द्वेष, मच्छर जीवनातले काढून टाका, त्यांचा होळी करून टाका, आणि एक बुलंद व्यक्तिमत्व तुमच्यातून मला पाहिजे आहे. म्हणून तुम्ही नेहमी मार्गदर्शन आणि प्रेरणाचे उपासक बना. आईवडिलाकडून काही मार्गदर्शन भेटेल, पुस्तकातून काही भेटेल, आपल्या गुरुजनाकडून भेटेल, मित्र मंडळीकडून भेटेल, काही नातेवाईकडून भेटेल, काही टेलिव्हिजन वेगवेगळ्या सोशल मीडियावरून भेटेल, ध्येय अकॅडमी कडून भेटेल, ध्येय फाउंडेशन कडून भेटेल, आया मिनरच्या प्रत्येक प्रमुखाकडून भेटेल. ते आत्मसात घ्या, प्रत्येक एक एक क्षण घ्या. म्हणून तुमच्या 350 वर्षानंतर आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. प्रत्येकाचं कर्तृत्व होतं, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व होतं, प्रत्येकाचा संघर्ष होता, प्रत्येकाचं योगदान होतं. म्हणून भलाढ्य मोठं कार्य आपला इतिहास आहे, ते विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. आया मिनर तुमच्या पाठीशी आहे. आया मिनर परीक्षा, स्पर्धा परीक्षा, अनुभव आणि विजयी मानसिकता येते देते, जी आत्मविश्वास वाढवते. ही परीक्षा तुम्हाला तुमच्यातील सुप्त शक्ती ओळखून एक मदत करते. म्हणून आपल्याला मोठं व्हायचं आहे. आणि शेवटच्या भागाकडे आपण येणार आहोत. निष्कर्ष. आजच्या या असणाऱ्या मोटिवेशनल स्पीच मधून ध्येय गाठण्यासाठी नियोजन हवेच आहे. योग्य नियोजन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचतं, मदत करतं. म्हणून तुम्हाला नियोजनाची गरज आहे. स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी हा यशाचा मंत्र आहे, कानमंत्र आहे. अभ्यासक्रम समजून घेणं, दर्जेदार स्रोत वापरणं, नेहमीच सराव करणं, हे महत्वाकांक्षी असणाऱ्या स्टेप आम्ही आत्मसात करणार आहोत. विजेता बनण्यासाठी आधी आम्ही मनानं विजेता असणार आहोत. मी विजेता आहे ही भावना आमच्याकडे आत्मसात करणं हे महत्वाचे आहे. आत्मविश्वास हा यशाच्या वाटेवरचा पायरीचा एक यशाचा टप्पा आहे, पहिला पाऊल आहे, एक पाय आहे. हे समजून तुम्ही कार्य करा. आणि शेवटचा मुद्दा होता 5वा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहण्याचं एक तुम्ही स्वप्न की एक पण घ्या, की मी सकारात्मक पॉझिटिव्ह विश्वासानं मी जिंकणार आहे, पुढे जाणार आहे. असं कार्य 5 मुद्द्याच्या द्वारे मी या ठिकाणी आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माझी ही लेकर आय विनरची, विनर ऑफ द इयरची लेकर, या पालकांनी ज्या विश्वासाने या प्लॅटफॉर्म ठेवली, तो विश्वास खूप जिंकला जाणार आहे. आणि या विजयाचे शिल्पकार आणि त्या आनंदाचे क्षण आम्हाला पाहिजे आहे. म्हणून आय विनर ही परीक्षा केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्याच्या जीवनात परिवर्तन घडवणारी प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. हे विसरू नका बालमित्रांनो. हा वेळ, हा क्षण, हा तुमच्या प्रयत्नाने, संस्थेच्या प्रयत्नाने तुमच्यासाठी येणारा भविष्य काळ हा उज्ज्वल करण्यासाठी आहे. हे पण विसरू नका. हा प्रत्येक असणारा फाउंडेशनचा उपक्रम, फाउंडेशनचा असणारं सर्व कार्य, ध्येय अकॅडमीचं ध्येय पब्लिकेशनचं असणारं कार्य, आया विनर ऑफ द असणारं कार्य, हे सर्व आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे. आणि या बलाढ्य असणाऱ्या विचारामध्ये या संस्थेचा मालक आमचा विद्यार्थी आहे, आमचा पालक गुरुजन बंधू भगिनी आहे, आमचा गुरुजन बंधू भगिनी आहे, शाळा प्रमुख, संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्रशासन आहे, प्रत्येक सदस्य आहे. याचा अभिमान आम्हाला वाटतो. आपण ह्या ठिकाणी हे असणारा आजचा असणारा मोटिवेशनल स्पीच पहिला आमच्या विद्यार्थ्यांना सविस्तर दाखवा, विद्यार्थ्यांना प्रेरणा घ्या. आणि उद्या येणाऱ्या टेस्टला तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणतो. आणि पुन्हा आपण
पुढच्या मोटिवेशनलला भेटूया या अशा आशा व्यक्त करतो. पुढच्या मोटिवेशनलला दिलेले हे पहिले 5 मोटिवेशनल 5 मुद्दे 5.5 पॉइंट जे आहेत 5 बोटाचे ते तुम्ही 5 पॉइंट तुम्ही आत्मसात करून पुढच्या असणाऱ्या परीक्षेला बुलंद कॉन्फिडन्स जाल आणि एक एक पावलाने यशाकडे व्हाल एवढी मी सध्याच्या या ठिकाणी विचार करतो आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि वेलकम करतो नवीन वर्षासाठी आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.